गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आदेशानं गुंडा घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्यात आला। योगेश कदमांनी पुणे पोलिसांना दिलेल्या आदेशाची प्रत आता समोर आली आहे। पुणे पोलिसांनी नाकारलेला शस्त्र परवान्याचा आदेश योगेश कदमांकडून रद्द करण्यात आला। सचिन घायवळला शस्त्र परवाना द्या, योगेश कदमांनी हे आदेश दिले होते। शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळनं माझ्याकडे अर्ज केला होता। शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी ट्विट करत हे स्पष्टीकरण दिलंय। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शिफारस पत्र दिलं होतं। सचिन घायवळ गुंड निलेश घायवळचा भाऊ आहे। सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास पुणे पोलिसांनी विरोध केला होता। सचिन घायवळवर सुद्धा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। सचिन घायवळवर गंभीर गुन्हे दाखल असल्यानं शस्त्र परवाना देऊ नये असा अहवाल पुणे पोलिसांनी गृह खात्याला दिला होता। पोलिसांनी 20 जूनला सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला होता। मी सचिन घायवळला शस्त्र परवान्यासाठी शिफारस पत्र दिलंय, निलेश घायवळला नाही असं स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलंय। दरम्यान या प्रकरणात योगेश कदम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। मी माझ्या पक्षाच्या वतीने एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। योगेश कदम यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही। दुसरीकडे घायवळ प्रकरणात धंगेकरांनी चंद्रकांत दादांकडे बोट दाखवलंय। निलेश घायवळ सोबत फोटो असणारा समीर पाटील चंद्रकांत दादांच्या ऑफिसमध्ये बसतो असा आरोप धंगेकरांनी केलाय। समीर पाटीलकडे 100 कोटींची संपत्ती कुठून आली असा सवालही धंगेकरांनी उपस्थित केलाय। समीर पाटीलचे कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी सुद्धा धंगेकरांनी केली आहे। घायवळ प्रकरणात भाजपच्या चंद्रकांत पाटलांनंतर आता शिंदेच्या शिवसेनेच्या योगेश कदमांचंही नाव ओढलं गेलंय। परवा बोलला माझी 100 कोटीची प्रॉपर्टी, तर ती त्याला हुंड्यात दिली का त्याला राजकीय हुंड्यात मिळली का, बरोबर ह्याचे व्यवसायामध्ये भागीदारी का, हा 100 कोटीचा मालक कसा झाला त्याची माहिती माझ्यापेक्षा दादा चांगलं माहिती देते माझ्यापेक्षा। तू कोण इन्कम टॅक्सचा कमिशनर आहेस का म्हणून त्यांना उत्तर देतो ना मी। तो कोण विचारणार मला मी किती रोजचाही असेल, म्हणजे 100 कदाचित ती कमी म्हणत असेल, त्याच्या पोटात का दुखते? त्याच्या प्रॉपर्टीच्या इन्क्वायऱ्या जर चालू असतील तर माझा दोष नाहीये। निलेश घायवळच्या 40 ठिकाणी संपत्ती असल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात समोर आलंय। घायवळच्या 40 ठिकाणच्या संपत्तीची कागदपत्रही पुणे पोलिसांच्या हाती लागली आहेत। जामखेड, अहिल्यानगर, धाराशिव या भागात निलेश घायवळच्या मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आहेत। तपासात निलेश घायवळच्या नावानं पवनचक्कीचं बिल देखील आढळून आलंय। निलेश घायवळच्या पश्चात सचिन घायवळ गँग चालवतो। सचिन घायवळला गँगमध्ये सर म्हणून ओळखलं जातं। तर ट्विट करून मंत्री योगेश कदम यांनी नियमानुसार कार्यवाही केल्याचं म्हटलंय। शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते। उपलब्ध कागदपत्र आणि माननीय न्यायालयाच्या न्याय निर्णयानं निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे। म्हणून सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपिलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं व दिशाभूल करणारं आहे। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शिफारस पत्र दिल्यानं वाद निर्माण झालाय आणि यावर शस्त्र परवाना देताना कुठल्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आयुक्त आणि कलेक्टर कार्यालयामधून शस्त्र परवाना दिला जातो असंही त्यांनी म्हटलेलं आहे। जे कदम आहेत ते डान्स बार चालवतात, त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये मुली नाचताना आढळतात, तो परवाना त्यांच्या आईच्या नावावर आहे, तरी ते राजीनामा देत नाही। पुण्याला स्वारगेटमध्ये बलात्कार झालेल्या महिलेबद्दल म्हणतात ती किंचाळली का नाही, किंचाळली असती, ओरडली असती तर बलात्कार झाला नाही। अशा बेताल वर्तन करणाऱ्या कदमांना मुख्यमंत्र्यांचंच पाठबळ आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री आहेत आणि हे गुंडांना पाठबळ नाही तर हे गुंडांचंच सरकार आहे असं देखील आता काही दिवसांनी आम्हाला म्हणावं लागेल।
हे बघा, कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो. मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे तिथलच्या आयुक्त असेल किंवा SP कलेक्टर कार्यालय असेल, हे लोक शस्त्र परवाना देत असतात. शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांची शिफारस करतो, परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असते. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आज पत्रकार परिषद घेणार आहेत. अनिल परबांची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. सचिन गायवळला मिळालेल्या शस्त्र परवान्यावर बोलण्याची शक्यता आहे.